तर काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी मात्र विरोध केलाय। पोलिसांनी काँग्रेसच्या सद्भावना यात्रेची परवानगी रद्द करावी। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नागपूर पोलिसांकडे ही मागणी केलेली आहे। देखिए, बिल्कुल सद्भावना रैली नहीं है। ऐसी रैलियों से क्या होता है, वापस से दो समाज में तेड़ निर्माण होता है, क्योंकि लोग अभी इस चीज़ को भूल गए और लोग अपने काम से लग गए। देखिए, उनका काम ही राजकारण करना, उनका काम नेशन के लिए कभी भी उन्होंने काम नहीं किया। उनका काम है हमेशा राजकारण करना, दो समुदाय को आपस में भिड़ाना, ये सब वो ठीक नहीं है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, क्योंकि उनसे मैं कहना चाहूँगा कि जो महाराष्ट्र का जो अभी जो नागपुर का जो दंगा था, वहाँ सब वातावरण एकदम शांत है, तो ऐसी रैली की परमिशन ना दे। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। जितेंद्र, हा जो आता अध्यक्षांकडून विरोध करण्यात आलेला आहे किंवा पोलिसांना थेट मागणी केलेली आहे की परवानगी रद्द केली जावी, याबाबत नेमकं काय घडू शकतं? रिद्धी, हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनल्यानंतर आज पहिलाच मोठा कार्यक्रम जो आहे तो नागपुरात त्यांनी आयोजित केलेला आहे सद्भावना शांती यात्रेच्या माध्यमातून। गेल्या 17 मार्चला नागपुरात हिंसाचार झालेला होता आणि या हिंसाचारामध्ये मोठं नुकसान झालेलं होतं। त्याच मार्गावरून आता ही शांती यात्रा जाणार होती, मात्र नुकतीच जी माहिती प्राप्त झालेली आहे त्यानुसार आता या सद्भावना शांतता यात्रेचा मार्ग जो आहे तो बदलविण्यात आलेला आहे आणि हिंसाचार जो झालेला भाग होता त्या भागामधून ही सद्भावना यात्रा जाणार नाही आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे या रॅलीला जे आहे ते राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी विरोध केलेला आहे की काँग्रेस राजकारण करते। गेल्या एका महिन्यामध्ये काँग्रेस कुठे होती? काँग्रेसचे कोणीही नेते इकडे भटकलेले नाही। ईद शांततेत पार पडली, रामनवमी शांततेत पार पडली, हनुमान जयंती झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही नागपूर शहरात शांततेत आणि उत्साहात साजरी करण्यात आली। त्यामुळे केवळ राजकारण करण्याच्या उद्देशाने काँग्रेस इथे सद्भावना शांतता यात्रेचं आयोजन करीत असल्याचं प्यारे खान यांनी आरोप केलेला आहे। आता मात्र जी माहिती मिळते त्यानुसार आता जो मार्ग काँग्रेसने मागितलेला होता, भालदारपुरा परिसर असेल, चिटणवीस पार्क परिसर असेल, त्या मार्गातून आता ही शांतता यात्रा जाणार नाही आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार ही मार्ग बदलल्याची माहिती प्राप्त होत आहे। हर्षवर्धन सपकाळ नागपुरात पोहोचलेले आहेत। आता ते सध्या दीक्षाभूमी येथे जातील, त्यानंतर गणेश टेकडी येथे जातील आणि ताजबाग येथे जाऊन दर्शन घेऊन नंतर एक 10 ते 10:15च्या सुमारास छत्रपती चौकातून या शांतता सद्भावना यात्रेला सुरुवात होणार आहे। निश्चित जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।